शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय हे कुणीही सांगू शकत नाही असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं अनेकांनी आत्तापर्यंत कौतुक केलं। आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवार साहेबांचं कौतुक केलंय। मागच्या काही घडामोडी डोळ्यासमोर आणा, जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध व्यासपीठांवरची शरद पवारांची उपस्थिती असेल। मान सन्मान मिळाला तरच महाविकास सोबत लढणार, अन्यथा स्वतंत्र लढू हे रोहित पवारांचं वक्तव्य, किंवा मग मोदींनी गठीत केलेल्या शिष्टमंडळामध्ये सुप्रिया सुळे परदेशी दौऱ्यावरती वगैरे वगैरे। याशिवायही अनेक घडामोडी घडत असतील। या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळामध्ये नेमक्या कसल्या उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत, सहकाऱ्यांचा कसा तिळपापड होतोय या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। त्यामुळे स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतीय जनता पार्टीसोबत शरद पवार यांची अलीकडे जरा जास्त जवळीक वाढायला लागली आहे अशी कुजबूज सुरू आहे। ही कुजबूज या लेव्हलला गेली आहे की येत्या काळामध्ये शरद पवार भाजपच्या सोबत असतील, सुप्रिया सुळे मंत्रिमंडळामध्ये असतील। खरं काय माहीत नाही, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? हे सगळं सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं शरद पवारांचं कौतुक। The one thing you admire about Sharad Pawar? No, I admire many things, और बहुत सी ऐसी चीज़ें कि जो नहीं करनी चाहिए उन्होंने, ऐसा भी मुझे लगता है। बट एक चीज़ जो शरद पवार जी में है वो उनकी कंसिस्टेंसी। ये पॉलिटिक्स में वो एक ऐसा व्यक्ति है, चाहे हारे चाहे जीते, किसी भी सर्कमस्टांसेस में वो काम करते रहे। एट दिस एज ऑल्सो वो जितना काम करते हैं मुझे नहीं लगता कि कोई कर सकता है। तो ये जो एक कंसिस्टेंसी उनमें है वो बहुत ज़बरदस्त है। देवेंद्र फडणवीस जे बोलतात त्याला एक अर्थ असतो, एक उद्देश असतो। ते ज्या व्यासपीठावरून बोलले तो काही राजकीय मंच नव्हता, त्यामुळे राजकीय विरोधक असले तरी चांगल्याला चांगलं म्हणण्याची महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती त्यांनी कायम ठेवली आहे। पण अर्थातच जे बोलले आणि ज्यांच्याबद्दल बोलले त्यावरून त्याचे अर्थ तर लावले जाणारच। काय सुरू आहे नेमकं? जवळीकीच्या चर्चांचा पाया नेमका काय? शरद पवार हे एक अनुभवी आणि चाणाक्ष नेते म्हणून ओळखले जातात। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विविध आघाड्यांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे राजकारणामध्ये आघाड्यांचा अनुभव असलेले नेते असंही त्यांना म्हणता येईल। 2023 मध्ये पुतणे अजित पवार यांनी बंड करून भाजपा शिवसेना युतीसोबत हातमिळवणी केली। त्यानंतर शरद पवार काय भूमिका घेतात यावरती सगळ्यांचं लक्ष होतं। आत्ता त्या हालचाली सुरू झाल्या का, या भाजपाशी जवळीक वाढत असल्याच्या घडामोडींवरून दिसून येत आहे। अजित पवार यांच्यासोबतच्या भेटी वाढल्या। गेल्या काही महिन्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी एकाच व्यासपीठावरती कितीतरी वेळा हजेरी लावलेली आहे। एका कार्यक्रमाचं उदाहरण द्यायचं झालं तर हल्लीच 12 मे 2025 रोजी मुंबई शिखर बँकेचं एक चर्चासत्र झालं। त्यावेळी शरद पवार, अजित पवार, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी एकत्र दिसलेले। या किंवा नेहमीच्या भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, असेच आता सगळेजण विचारत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक। काकांच्या कृपेने बरं चाललंय असं अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या या विधानानंतर शरद पवारांबद्दल आदर व्यक्त केलेला। खरं तर फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील संबंध हे तणावपूर्ण मानले जातात। मोदींसोबत व्यासपीठ। शरद पवार यांनी गेल्या काही काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावलेली आहे, भूमिकांचं समर्थन देखील केलेलं आहे। उदाहरणार्थ, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर म्हणजेच 22 एप्रिल 2025 नंतर त्यांनी केंद्र सरकारच्या ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये चर्चेची गरज व्यक्त केली, संसदेत नव्हे। त्यामुळे त्यांच्या भाजपशी जवळीक असल्याच्या अंदाजांना या सगळ्यांमुळे बळ मिळालंय। RSSचं कौतुक।
विधानसभा निवडणुकांच्या काही दिवसानंतर शरद पवार यांनी RSSचं कौतुक केल्याचं तुम्हाला आठवतंय का? महायुतीमधल्या 3 पक्षांचं कौतुक तर पवारांनी केलंच, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा विशेष असं कौतुक त्यांनी केलं. महायुतीचा विधानसभा निवडणुकीतला विजय म्हणजे संघाचं काम आणि त्यांच्या स्वयंसेवकांच्या कठोर परिश्रमाचं फळ आहे. संघाकडे समर्पित असे स्वयंसेवक आहेत. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मार्गापासून विचलित होत नाहीत. या निवडणुकीमध्ये RSSने अत्यंत सतर्कतेने काम केलं आणि भाजपला विजय मिळवून दिला, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. म्हणजेच RSSचं कौतुक केलं होतं. सुप्रिया सुळेंना मंत्रिपद. सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या जोरदार सुरू आहे. अलीकडेच मोदींनी गठीत केलेल्या मंत्रिगटाच्या एका पथकामध्ये त्या परदेश दौऱ्यावर देखील गेलेल्या आहेत. काही रिपोर्टनुसार राष्ट्रवादी जर एकत्र आले तर सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, तर अजित पवार यांना राज्यामध्ये नेतृत्वाची संधी मिळू शकते. अर्थातच या सगळ्या चर्चा आहेत. आगामी निवडणुकांमध्ये फायदा. 2025मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसं की नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांमुळे या निवडणुका लवकरात लवकर घेतल्या जाऊ शकतात. या निवडणुकांच्या संदर्भामध्ये शरद पवार यांच्या रणनीतीचा आणि भाजपाशी जवळीकीचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. महायुतीला याचा जास्त फायदा होऊ शकतो. त्यामुळं हे सगळे मुद्दे पाहता येत्या काळामध्ये काहीतरी मोठ्या घडामोडी घडतील असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. शरद पवार जसजसे भाजपच्या जवळ जात आहेत अशा चर्चा सुरू होत आहेत, तसतसं सहकारी पक्ष उद्धव ठाकरेंची सेना आक्रमक होताना आपल्याला दिसून येते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला एक गट भाजपासोबत जाण्यासाठी उत्सुक आहे. त्यावर खासदार संजय राऊत संतापलेले आहेत. सुप्रिया सुळेंचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली असेल, पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा गढूळ पाणी पित नाही. तहान जरी लागली असली तर नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये, तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी. अशी संजय राऊत यांची 29 मेची रागातली प्रतिक्रिया आणि सवाल तुम्ही नक्कीच ऐकला असेल. त्यांचा राग समजण्यासारखा आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती, मग ती लोकसभा असो, विधानसभा असो किंवा मग येणाऱ्या महापालिका निवडणुका, ठाकरेंच्या पक्षाला गळती लागलेली आहे आणि ती काही थांबायला तयार नाही आहे. येत्या काही दिवसामध्ये तर हा फ्लो आणखीनच वाढत जाणार आहे. त्यामुळं उद्विग्न प्रतिक्रिया देण्यापलीकडे त्यांच्याकडे म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे फारसं काही आता राहिलेलं नाही आहे. एक अशी ओरड असते की इतर पक्षांमधले भ्रष्टाचारी भाजपात प्रवेश करत आहेत. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, जी सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. अपने व्यक्तिगत जीवन में आप जो साधन शुचिता है उसका पूरा पालन करें, अपने प्रिंसिपल्स का पालन करें. लेकिन जब आप राजनीति में काम करते हो तो कई बार जिंदा रहने के लिए कॉम्प्रोमाइज़ेस करने पड़ते हैं. उस समय आपको ये मालूम होना चाहिए कि कॉम्प्रोमाइज़ सिर्फ मैंने जिंदा रहने के लिए किया है. दिस कैन नॉट बी माई वे ऑफ लाइफ. इसीलिए अगर मैं मुख्यमंत्री हूँ तो मेरे मंत्रिमंडल में कोई भी गलत काम करता है मैं करने नहीं दूँ. मैं उसको रोकने का काम करूँ. जितनी मेरी कैपेसिटी है मैं उसको और आज फॉर्चुनेटली मैं कहता हूँ कि आप कोई भी मेरे मंत्रिमंडल का व्यक्ति देख लीजिए, वो कम से कम मेरी इतनी इज्जत तो करते हैं कि मुझे ओवर रूल करके कोई जा नहीं सकता. इसलिए मैं ये आपको गारंटी के साथ कहता हूँ कि हमारी जो सरकार है उस सरकार में हम करप्शन को रोकेंगे. और अगर होता है, मैं ऐसा नहीं कहता, हो भी सकता है, किसी लेवल पर होगा भी, क्योंकि हमारे सिस्टम में करप्शन बहुत डीप रूटेड है, तो उसके ऊपर एक्शन लेने की भी हमारी तैयारी. भ्रष्टाचाराच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांची ही भूमिका स्पष्ट आहे. जो कोणी भ्रष्टाचार करेल त्यावरती कारवाई करण्याचा शब्द देखील त्यांनी दिलेला आहे. उद्या जर इतर पक्षातलं कुणीही आलं, भलेही शरद पवारांच्या पक्षातले आमदार खासदार असतील, तरी त्याचं स्वागतच होईल.
पण तो भ्रष्टाचार करणार नाही हे मात्र नक्की. शिवाय पात्रतेनुसार मंत्रिमंडळातही समावेशाची खात्री असणार आहे. मग भाजपाचे गोडवे का कुणी गाणार नाही? सध्या राज्यामध्ये हेच तर होतंय. अनेकांना भाजपासोबत जाण्याची स्वप्न पडतायत. संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे कोण या महासागरामध्ये उडी मारणार, कोण स्वतःचं अस्तित्व टिकवणार की नव्याने निर्माण करणार, हे आता येत्या काळामध्ये आपल्याला समजणार आहेच. तोवर वाट बघू. भाजपासोबतची जवळीक शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती फायद्याची ठरणार आहे? शरद पवार भविष्यामध्ये काय राजकीय भूमिका घेऊ शकतात? तुमचे अंदाज काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.